समितीच्या मीटिंगमध्ये ज्या अडचणी असतील त्या मांडलेल्या आहेत आणि आमचे वरिष्ठ तसेच आपले सगळे डिपार्टमेंटचे अधिकारी यांनी पण त्याप्रमाणे आपल्या अडचणी कशा सॉल्व्ह होतील यावर सांगितले आहेत, बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आता आपण ज्या सूचना मांडल्या आहेत रस्त्यांविषयी, वीजविषयी किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील विसर्जन पॉईंटविषयी, तर आम्ही संबंधित डिपार्टमेंटला तिथे पत्र आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यापासून ती कारवाई पण करून घेणार आहोत. दुसरी गोष्ट, जो रूटचा जो विषय आहे तो रूट म्हणजे आम्ही सगळे अधिकारी सोबत साहेबांसोबत जाऊन पहिल्या दिवशी म्हणजे आज किंवा उद्या तो बघून घेणार आहोत. त्यानंतर ज्या दिवशी आपलं विसर्जन दिवस असेल महत्त्वाचा त्याच्या आदल्या दिवशी किंवा 2 दिवस आधी आम्ही परत त्याचं परत म्हणजे रिइन्स्पेक्शन करणार आहोत. या गोष्टी आज जे ठरलेल्या आहेत. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे हे बाकीचे डिपार्टमेंट ते सुद्धा गणेश उत्सवाच्या अनुषंगाने आधीपासून कामाला लागले आहेत. त्याच्यामुळे गणेश मंडळांनी याविषयी काही चिंता करू नये असं मी त्यांच्या थ्रू सुद्धा आपल्याला सांगू शकतो. पुढची गोष्ट, आपल्याकडून सुद्धा आम्हाला काही अपेक्षा आहेत. आपण जे मग असे म्हटलं की निर्माल्य वगैरेचा विषय आला किंवा याचा विषय आला गणपती विसर्जनचा, तर निर्माल्याविषयी नगरपंचायतचे कर्मचारी किंवा अधिकारी असतात तिथं आणि ते व्यवस्थितरित्या निर्माल्य बाजूला काढून घेत असतात. त्यानंतर गणपती मूर्तीचा जो विषय आहे, तर नायकवाडे सरांनी सांगितलेलं आहे की ज्यांना दान करायचे असेल स्वेच्छेने, स्वेच्छा शब्दाने वापरलेला आहे याच्यावर लक्ष घ्या. त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांना दान करायचे असेल ते दान करू शकतात आणि ज्यांना मूर्ती बुडवायची असेल तर आपण बघितलं जेव्हा नदीला भरपूर पाणी असतं तेव्हा आपण किती जास्तीच्या छाती किंवा कमरेपर्यंत किंवा गळ्यापर्यंत पाण्यात जाऊन ती मूर्ती तिथे टाकत असतो. त्यानंतर कालांतराने काही दिवसांनी पाणी कमी होतं आणि तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघत असणार की पुलावर आपण बऱ्याच गावावरून जात असतो इकडे तिकडे फिरण्यासाठी. तर अशा म्हणजे गणपती विसर्जनानंतर 3 ते 4 दिवसांनी त्या मूर्तींची बघा काय हाल झालेले असतात. म्हणजे माझा अतिशय पावसाळा वाटत नाही. त्याच्यामुळे नगरपंचायतचा जो निर्णय आहे की ज्यांना मूर्ती विहिरीत टाकायची असेल ते टाकू शकतात, ही गोष्ट बरोबर आहे. आणि ज्यांना नदीत बुडवायची असेल ते बुडवू शकतात. परंतु त्यांनी ते काळजी घ्यायला पाहिजे की आपल्या श्रींची किंवा आपल्या मूर्तीची विटंबना व्हायला नको. ही त्या मंडळाने त्याच्या कार्यक्रमाची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे श्रींची विटंबना होणार नाही, त्यांना निर्माणाचा काही प्रश्नच नाही. पुढची गोष्ट, आपल्या म्हणजे जास्तीत जास्त मिरवणुका आनंद चतुर्दशी म्हणजे 11व्या दिवशी या विसर्जन होणार आहेत. तर त्या दिवशी बघा रोडवर म्हणजे प्रचंड गर्दी असते आणि या सगळ्या उत्सवामध्ये लहान बालके महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात भाग घेत असतात. तर बऱ्याच लोकांचे हाल होत असतात. आपल्यामुळे ट्रॅफिक जाम होणार नाही याची काळजी मंडळाने स्वतःहून घ्यायची आहे. म्हणजे नुसतं पोलीस प्रशासन काय करणार, जोपर्यंत लोक आम्हाला सहकार्य करणार नाही किंवा सहभाग घेणार नाही, नुसतं आम्ही एकतर्फी कारवाई केली तरी मग लोक असं म्हणतात की पोलिसांनी बळजबरी केली, अमुक केलं तमुक केलं. परंतु आपण स्वतः ती शिस्त लावून घ्यायची आहे. आम्ही ट्रॅफिक जाम होणार नाही किंवा मंडळांना सुद्धा मिरवणुका त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेणारच आहोत. म्हणजे आमचं ते कर्तव्यच आहे, आम्ही ते करणार आहोत आम्ही ते कामं. परंतु आम्ही हे काम करत असताना आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करणं अतिशय गरजेचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत नाही किंवा आपल्या एकमेकांमध्ये सलोखा असतो, ही गोष्ट सगळ्यांना लक्षात घ्यायची. आपण समजा कुठे गावाला गेलो, फक्त आपण 20-25 सेकंदाचा एक सिग्नल असतो, तो सिग्नल केव्हा पार पडेल तरी आपण इकडून घुसू का तिकडून घुसू मोटरसायकलने हा प्रयत्न करत असतो. परंतु आपल्या जर मिरवणुका रस्त्यावर असल्या, हे बाहेर गावचे येणारे जण ते आपलेच बांधव आहेत, ते काय परके नाहीत. तर ह्या लोकांना सुद्धा त्रास होणार नाही. अनेक लोक ह्या गावावरून त्या गावावर, त्या गावावरून त्या गावावर गणेशोत्सवासाठी जात येत असतात, तर त्यांना सुद्धा त्रास होणार नाही. ही काळजी मंडळांनी रस्त्यावर मिरवणूक असताना घ्यायची, ते स्वतःहून घ्यायची. ही गोष्ट लक्षात ठेवा. राहिला तिसरा विषय डीजेचा, तर डीजे हा विषय, डीजेवाले काय सरकारचे दुश्मन नाही आहेत. डीजेवर बंदी आणण्याचं कारण काय आहे, ज्या अर्थी डीजेमुळे काहीतरी लोकांना त्रास झालेला आहे, त्रास होतो, काही गोष्टी घडलेल्या आहेत, काही घटना घडलेल्या आहेत, तर त्या घडून नये हे सरकारचं काम आहे, म्हणजे शासनाचं काम आहे, म्हणजे पर्यंत आमचं काम आहे. तर डीजे आपण आता मागे ते 9 ऑगस्टचा विषय झाला, त्या दिवशी आपण एक सुद्धा डीजे गावामध्ये दिलेला नाही. कारण जे काही कोणी सांगितलं गेलं मीडियामधून, काही पत्रकारांनी व्हायरल केल्या काही गोष्टी, 100-150 डीजे अकोल्यामध्ये येणार आहेत. तर त्या बऱ्याच लोकांनी याच्यावर पाहिल्या, यूट्यूबवर
100 सव्वाशे डीजे 135 डीजे अकोल्यात येणार. तर बऱ्याच म्हणजे जे सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा ज्यांना अकोल्याशी गावाशी प्रेम आहे या लोकांनी सगळ्यांनी सांगितलं, म्हणजे पर्सनली मला फोन करून सांगितलं किंवा कोणी व्हॉट्सअप मेसेज केले, साहेब जर एवढं डीजे गावामध्ये आलं तर या लोकांचा आरोग्याचा काय होणार, काही लोक बदली होऊ शकतात किंवा सरकारी दवाखाना आहे जिथं खाजगी हॉस्पिटल आहेत तिथले जे हे असतील पेशंट ते दगावू शकतात किंवा त्यांचा विपरीत परिणाम होऊ शकतो, तर अजून गंभीर स्वरूपाचे आजार त्यांना निर्माण होऊ शकतात. तर या सगळ्यांच्या सूचना आम्ही लक्षात घेऊन आम्ही कडेकोटपणे एक सुद्धा डीजे, एक सुद्धा सिंगल वन, एक सुद्धा डीजे अकोल्यामध्ये येऊ दिलेला नाही. आम्ही मग ते काय आमच्या पद्धतीने कारवाई केली असेल, त्यांचा संपर्क केला असेल, त्यांचं मन वळवलं असेल किंवा नोटिसा दिल्या असतील किंवा आम्ही डीजेवाल्याची मिटिंग केली, आम्ही सगळ्या कामं केली, परंतु एक सुद्धा डीजे आपण गावामध्ये येऊ दिलेला नाहीये. ही सगळ्यांनी लक्षात घेण्याची गोष्ट आहे. आपल्याला अकोले शहर हे डीजे मुक्त करायचं हे पण लक्षात घ्या. आणि सरांनी मग सांगितलंच की अतिशय पारंपरिक वाद्य जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे ते लावायला काय अडचण नाही. हे डीजे काल परवाची आली, या डीजेना काय घेऊन खाता, डीजेचं जे आपल्या महाराजांच्या काळात जे वाद्य होते ते लावा. राहिला प्रश्न तुमचा वर्गणी कमी होतो किंवा काय, तर आता मुळातच गणपती उत्सवाची सुरुवात कुठून झाली याच्या मुळाशी जायला हवा आपण. जेव्हा लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू केलेला आहे त्या काळामध्ये आपल्यावर इंग्रजांचं शासन होतं, राजवट होती इंग्रजांची, आणि इंग्रजांच्या राजवटीला आपल्याला टक्कर देण्यासाठी सगळा समाज एकत्र येण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. मला तर म्हणणं असं आहे की पूर्ण अकोल्यातून फक्त एकच गणपती बसायला पाहिजे आणि एकच मिरवणूक निघायला पाहिजे हजारो लोकांची, काय अडचण आहे त्याच्यामध्ये. गल्ली गल्लीमध्ये हा चौकचा वेळा गणपती तो चौथा वेळा गणपती, म्हणजे आपण वाटप करून घेतलं सगळं. आणि जो मूळ उद्देश होता की एकत्र येण्याचा त्याला थोडंसं म्हणजे आपण सुरुंग लावतोय, हे माझं वैयक्तिक मत आहे. बरं ठीक आहे, आता लोकसंख्या वाढलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, प्रत्येकाला वाटतं की आपल्या दाराशी आपल्या गल्लीमध्ये गणपती पाहिजे, श्रींची स्थापना व्हायला पाहिजे, ही गोष्ट बरोबर आहे. आणि हे करत असताना जर आपण जर समजा 4-5 मंडळांनी एकत्र आलो आणि वर्गणी एकत्र केली आणि एकच चांगलं वाद्य लावलं, शिवकल्याण वाद्य लावलं, तर त्याची काही अडचण नसावी, ही गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनी. त्यानंतर मी आधी म्हणजे बऱ्याच वेळा पाहतोय की सगळ्या मंडळांनी लक्षात ठेवायचंय आपलं म्हणजे गणपती स्थापना झाल्यानंतर किमान एक माणूस म्हणजे 2 माणसं रात्री मुक्कामी पाहिजे म्हणजे पाहिजे. मी मागच्या वर्षी बऱ्याच वेळा चेक केलं, काही आराम 2-3 दिवस झोपतात नंतर डायरेक्ट गायब होऊन जातात, डायरेक्ट मिरवणुका दिवशी उगतात. तर सगळ्यांना माझं एक आवाहन करतोय मी, असं काही करू नका, श्रींची विटंबना होणार नाही, ते आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण जवळपास प्रत्येक मंडळामागे 100-150 लोक असतात किंवा फॅमिलीज असतात, हे लक्षात घ्या. हे सगळं करत असताना आपलं फक्त गणपती स्थापन झाली आणि डायरेक्ट मिरवणुका दिवशी येणं हे अतिशय चुकीचं आहे. तर आपले जे कार्यकर्ते असतील त्यांना सगळ्यांना सूचना द्या. तुम्ही शक्यतो CCTV पण लावा, CCTV लावा. मला ते नगरपंचायतला एक आवाहन करणं आहे की ज्या दिवशी आपले महत्वाची मिरवणूक असतील 10 आणि 11 दिवशी किमान तात्पुरत्या स्वरूपात 2 दिवस का होईना संपूर्ण CCTV मार्ग म्हणजे जो मिरवणुकीचा मार्ग आहे म्हणजे बाजारापासून ते थेट विसर्जन पॉईंट पर्यंत तात्पुरते भाड्याने का होईना CCTV 2 दिवस लावाव्यात, अशी माझी एक मी आवाहन करतो नगरपंचायतकडे, म्हणजे विनंती करतो. त्यानंतर मंडळांनी आपापल्या श्रींची स्थापना झाल्यानंतर तिथे एक CCTV पुढे लावावा, काही थोडाफार खर्च येईल, ते नंबर आपल्या कमी मध्ये लावायला सांगू त्यांना. नंतर रात्रीचा माणूस ठेवणं अतिशय गरजेचं आहे. जवळपास मी म्हणजे आधीपासूनच ज्या दिवशीपासून गणपती बसतात मी स्वतः दररोज नाईट करतो, फक्त मंडळ चेक करतो एकटा जाऊन गाडीवर. तर बऱ्याच मंडळाचे म्हणजे आपले जे मंडळ होतात 10-12 महत्वाचे मोठे मोठे मंडळ 5-6 लोकांच्या राहायच्या सुरुवातीला रात्री म्हणजे जागरण करायला मुलं आपले कार्यकर्ते, परंतु नंतर ते पण गायब होतात. म्हणजे मला सांगायचं असं आहे, आपला श्रद्धेचा भाग आहे. सगळ्यात मोठा उत्सव हा गणपती उत्सव आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी. तर हा उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी फक्त आपली श्रद्धा आहे महत्वाची, आपण श्रद्धा ठेवतो. बऱ्याच वेळा मी पाहतो की संध्याकाळी आरतीला बरोबर लोकांना बोलावं लागतं, ये रे भाऊ, म्हणजे किती एखादं मंडळ असलं की 10-12 लोक फक्त आरतीला असतात आणि नाचायला डायरेक्ट 100-200 असतात. हा श्रद्धेचा भाग नाहीये, श्रद्धा वेगळी आहे. तर आपण जर खरोखर आपली भगवंताला श्रद्धा असेल, गणपतीला श्रद्धा असेल, तर या सगळ्या गोष्टी आपण पाळायच्या आहेत. प्रशासनाला सहकार्य करायचंय. तुम्हाला आमच्याकडून जे जे काही सहकार्य पाहिजे असेल ते आम्ही 100% करू. तर सगळ्यांनी CCTV फुटेज लावा. त्यानंतर आपले म्हणजे कार्यकर्ते रात्री हे करायला ठेवा, आपल्यामुळे ट्रॅफिकला वगैरे त्रास होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची. आणि आपल्या ज्या सूचना आलेल्या आहेत त्यांचा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तर आजच्या मीटिंगला आपण सगळेजण आमच्या विनंतीला मान देऊन आलात. सगळे मंडळांचे अध्यक्ष आले, पोलीस पाटील आले, सदस्य आलेत, पत्रकार बांधव आलेत.
आमचे वरिष्ठ अधिकारी आले, तहसीलदार साहेब आले, शेळके साहेब, तसे इतर खात्यांचे दुय्यम अधिकारी आलेले आहेत. त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि ही मीटिंग यशस्वी करून दाखवली. आणि या मीटिंगमधून जो काही परिपाक निघेल तो 100% अकोला शहरासाठी चांगलाच असणार आहे असं मी मान्य करतो. आणि आपला उत्सव हा शांततेत पार पडणार असं मी ग्वाही देतो. आणि सर्व गणेशोत्सव मंडळ, त्यांचे सदस्य, अध्यक्ष आणि जे काही कार्यकर्ते असतील त्यांना सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. येथे मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.